बेळगावात एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली। बेळगावात कर्नाटक पोलिसांची मुजोरी सुरूच आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना पोलिसांनी अटक केली। शुभम शेळकेंना कर्नाटक पोलिसांनी अज्ञात स्थळी नेल्याची माहिती आहे। कोल्हापूरमधून बेळगावकडे जाणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना कर्नाटकात पोलिसांनी अडवलं। दूधगंगा नदीवरच्या पुलावर त्यांना अडवण्यात आलं। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी घोषणाबाजी केली। बेळगावमध्ये कर्नाटक सरकारची हिटलरशाही सुरू आहे असं वक्तव्य करत शिवसेना नेते उदय सामंत यांनी कर्नाटक सरकारवर हल्लाबोल केला। सीमा भागातल्या जनतेला न्याय देण्याची आमची भूमिका असल्याचं सामंत म्हणाले। बेळगाववर कोणत्याही राज्याचा अधिकार नको, बेळगावला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली। याबाबत सुप्रीम कोर्टात मागणी केल्याचंही ते म्हणाले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेळगावला गेले पाहिजेत, त्यांनी सीमावासियांचं म्हणणं ऐकलं पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। एकनाथ शिंदेंनी कधी बेळगावच्या जनतेकडे पाहिलं नाही असा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केला। 110चा कायदा कुठेही नाही, याबाबत मुख्यमंत्र्यांकडे आम्ही भूमिका मांडली असल्याचं नाना पटोले म्हणाले। इतकंच नाही तर या अधिवेशनात नाही तर नागपूरच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला जाईल अशी अपेक्षा असल्याचं नाना पटोले म्हणाले। ईव्हीएमच्या आरोपांवरून अजितदादांनी विरोधकांवर निशाणा साधला। लोकसभेत आमच्या जागी कमी आल्या तेव्हा रडलो नाही, 31 जागा आल्या तेव्हा ईव्हीएम गारगार वाटत होतं, आता गार वाटतंय की गरम हे तुमचं तुम्हीच बघा अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला। ईव्हीएमवर होणाऱ्या आरोपांवरून विधानभवनात अजितदादांनी जयंत पाटलांवर हल्लाबोल केला। उगीच काहीतरी स्टंटबाजी करायची, कधीतरी आपला करेक्ट कार्यक्रम झालाय असा टोला अजितदादांनी लगावला। अमरावतीच्या खासदारांनीही राजीनामा द्यावा, रवी राणा देखील आमदारकीचा राजीनामा देतील असं नवनीत राणा म्हणाले। तर त्याआधी निवडणूक आयोगाकडून पत्र आणा असा पलटवार खासदार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणांवर केला। विधानसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड केल्याबद्दल सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली। ही परंपरा खंडित झाली होती, ती पुन्हा सुरू करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं। तर यावेळी विरोधी पक्ष आणि उपाध्यक्षपद सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना द्यावं अशी मागणी अहिर यांनी केली। उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली। पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते, पण हे काहीच नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली। या निवडणुका स्वबळावर लढायच्या की नाहीत हा निर्णय जिल्हा स्तरावर व्हायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। दरम्यान पक्ष नेतृत्व याबाबतची भूमिका घेतील असंही ते म्हणाले। कोपर्डीतल्या पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीस उपस्थित राहिले, त्यामुळे फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली। नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा असं ट्विट करत दरेकर यांनी फडणवीसांचं कौतुक केलं। गेल्या 2.5 वर्षांपेक्षा येणाऱ्या 5 वर्षात जास्त विकास होईल असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं। ज्या अपेक्षेनं जनतेने महायुतीला निवडून दिलं त्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार असं खडसे म्हणाले। आमदार आशुतोष काळेंना मंत्रिपद मिळावं यासाठी कोपरगाव इथल्या ग्रामस्थांनी महादेवाला अभिषेक करत साकडं घातलंय। अजित पवारांनी आशुतोष काळेंना मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन पूर्ण करावं अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। मार्कडवाडी प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। जी लोक बसली होती ती बाहेरून आणलेली माणसं होती। महायुतीच्या यशामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला, यातून ते बाहेर आलेले नाहीत अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे। लाडकी बहीण योजनेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला। त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, राऊतांना ही योजना बंद करायची, मात्र आम्ही ती योजना बंद होऊ देणार नाही असं चित्रा वाघ म्हणाले। बीडमध्ये स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचं धान्य वितरण होतंय, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। ग्रामस्थांनी थेट तहसील कार्यालयाबाहेर निकृष्ट दर्जाच्या तांदळाची खिचडी शिजून तहसीलदारांना भेट दिली। दरम्यान दक्षता कमिटीमार्फत यात सुधारणा करू असं आश्वासन तहसीलदारांनी दिलं। धुळ्यातल्या बोरवेल नरडाणा प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी संपादित क्षेत्रात शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचे आदेश शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले। सूचना देऊन देखील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यामुळे आता वाद निर्माण झाला। दरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला।
मावळमध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात यावेळी निषेध करण्यात आला। या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते। साताऱ्यामध्ये हरित ग्रुपच्या सदस्यांनी पोवई नाक्यावर कृतिशील आंदोलन केलं। पीडब्ल्यूडी तेरा ध्यान किधर है असं फलक हातात घेत त्यांनी आंदोलन केलं। या नागरिकांनी पोवई नाका ते साईबाबा मंदिर दरम्यान दुभाजकामधल्या पाण्याअभावी सुकून चाललेल्या झाडांना पाणी घालत नवसंजीवनी दिली। दिल्लीतल्या 40 पेक्षा जास्त शाळांना बॉम्ब उडवण्याची धमकी दिली। ईमेलच्या माध्यमातून डीपीएस आरके पुरम आणि जीडी गोयंका शाळेसह 40 शाळांना बॉम्ब उडवण्याची धमकी देण्यात आली। शाळांनी विद्यार्थ्यांना आता घरी पाठवलं। मध्य रेल्वेच्या काही गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला। लग्न समारंभ, नाताळ आणि नववर्षानिमित्त अनेक जण बाहेरगावी जातात। यावेळी गर्दीचं नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेने गाड्यांच्या संरचनेत बदल केला। यामध्ये रेल्वेचे डबे वाढवण्यात आलेत, मात्र हे बदल तात्पुरते असणार आहेत। पुण्यामध्ये रेल्वे विभागाकडून जोरदार कारवाई करण्यात येते। याचा 2 लाख फुकट्या प्रवाशांना रेल्वेने आता दणका दिला। 8 महिन्यामध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आणि यातून 13,34 लाखांचं उत्पन्न मिळालं। पुण्यामध्ये पारव्यांना खायला टाकल्यास आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। पारव्यांच्या विष्ठेपासून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत पुणे महानगरपालिकेनं कारवाईचा फतवा काढलाय। त्यामुळे नागरिकांना त्रास होतो अशा ठिकाणावरून पारवे हटवण्याची उपाययोजना महापालिका करते। यामध्ये 500 ते 5,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळा पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी 1,250 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला। दारणा धरण पाईपलाईन, गंगापूर धरण जॅकवेल पंपिंग स्टेशन उभारणीसह जलकुंभ जलवाहिन्या उभारण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे। दरम्यान भविष्यातल्या पाण्याची गरज लक्षात घेऊन खर्च प्रस्तावित करण्यात आला। बीडमध्ये गावोगावमध्ये जत्रेमध्ये जुगाराचे अड्डे बनले, त्यामुळे तरुणाई जुगाराच्या विळख्यात सापडली। तर पोलीस देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा या विरोधात आंदोलन केलं जाईल असा इशारा आता सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला। मुरबाडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली। ते मुरबाड पोलीस ठाण्यात कार्यरत होते। त्यांच्या आत्महत्येचं कारण कळू शकलेलं नाहीये, मात्र या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडाली। अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले। त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून या चोरट्याची परिसरात दहशत होती। पुण्यामध्ये बंदुकीचा धाक दाखवत सोन्याच्या दुकानात दरोडा टाकण्यात आला। रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। यामध्ये दुकानदार किरकोळ जखमी झाले। 3 चोरट्यांनी दुचाकीवरून येत डोळ्यात स्प्रे मारून लूटमार केली। हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये विद्युत वाहिनी अंगावर पडून एकाचा जागीच मृत्यू झाला। महावितरणच्या दुर्लक्षामुळे आणि निष्काळजीपणामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी सेनगाव पोलिसात 3घांवर गुन्हा दाखल झाला। गडचिरोलीतल्या गोठाण गावामध्ये काही तरुणांनी तलवारीनं केक कापण्याचं धाडस केलं। शस्त्राचा वापर करून केक कापल्यामुळे या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याचबरोबर ही तलवार देखील जप्त करून या प्रकरणी गुन्हा दाखल केला। नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली। 14,000चं नायलॉन मांजाचे 29 बंडल पोलिसांनी जप्त केलेत। पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार ही कारवाई करण्यात आली। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये हंगामी वसतिगृहातल्या 19 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली। त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे। अकोल्यामध्ये 2 विषारी मण्यार सापांची झुंज पाहायला मिळाली। यावेळी नागरिकांनी तात्काळ सर्पमित्रांना बोलावलं, त्यामुळे सर्पमित्रांनी दोन्ही मण्यार सापांना पकडून जंगलात सोडलं। लाखनी बस स्थानकाजवळच्या हॉटेलमध्ये घोणस प्रजातीचे 3 विषारी साप आढळले। सर्पमित्रांनी तिन्ही सापांना रेस्क्यू करत निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलं। रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू झालाय। 3 महिन्यातल्या कोल्ह्याच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे। मुंबईमध्ये सोनेरी कोल्ह्यांच्या मृत्यूच्या घटना सुरूच आहेत। 2 दिवसांपूर्वी चेंबूरजवळ एका सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह आढळला होता। त्याचा मृत्यू रेबीजने झाल्याची माहिती आहे। भंडाऱ्यातल्या कोका जंगलामध्ये रस्त्यावर वाघ आढळला। यावेळी एका व्यक्तीने वाघाचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित केला। मात्र परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।